नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का ह्याला कोणती भाजी म्हणतात? ह्याला हरभऱ्याची भाजी अशी म्हणतात. ज्यांना कुणाला माहिती आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आज आपण ह्याचीच भाजी बनवूया. ही फ्रेश शेतामधली भाजी आहे जी तोडून आणलेली आहे. ह्याला छान असं स्वच्छ करून बारीक बारीक अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. हे एकदम बारीक चिरायचं आहे कारण आपण ह्या भाजीसाठी कुठल्याही डाळीचा वापर करणार नाही आहोत. फक्त पाल्याचीच भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे छान अशी बारीक आधी चिरून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आपल्याला फोडणीसाठी काहीच लागणार नाही आहे. फक्त लसणामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत. त्यामुळे तेल देखील अगदी कमी घालायचं आहे. फक्त 1 चमचा तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत. हे तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण वाटून आपण टाकणार आहोत आणि वरतून कढीपत्ता देखील टाकायचा आहे. आपण इथे मिरचीचं वाटण टाकणार आहोत, जे की मी आधीच वाटून ठेवलेलं होतं. ते पण ह्याच्यामध्ये टाकून छान असं फिरवून घेऊया. लालसर झाल्यानंतर थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला टाकून परतून घ्यायचे आणि मग आपली चिरलेली भाजी त्यामध्ये टाकून घ्यायची अशा प्रकारे. तुम्ही पाहू शकता आता ही किती जास्त दिसत आहे, पण ही वाफल्यानंतर खूप कमी बनते. हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून खालतून छान असं मिक्स झाल्यानंतर तुम्हाला गरज वाटली तर अगदी थोडेसे पाणी शिंपू शकता. जास्त पाणी नाही घालायचं आहे, अगदी थोडंसं. हे गरम झाल्यानंतर आपोआप पाणी सुटतं ह्याचं. मग वरतून 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. अगदी हाताने थोडंसं पाणी शिंपून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि छान याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता आता ही किती कमी झालेली आहे भाजी, पण खायला एवढी टेस्ट लागते ना, तुम्हाला काय सांगू. वरतून मी ह्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे, जेणेकरून ह्याला अजूनच मस्त चव येते. तुम्ही पाहू शकता आता आपली ही हिरवीगार मस्त अशी हरभऱ्याची भाजी रेडी झाली आहे. वरतून मी ते फ्रेश असा कोथिंबीर चिरून घालत आहे आणि परत एकदा ह्याला मिक्स करून छान असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ह्याला मस्त अशी ज्वारीच्या भाकरीबरोबर छान अशी खायची आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.